नमस्कार मित्रांनो, आपण 2 दिवसापूर्वी कुर्डुवाडी शहरातला एक भयानक वास्तव दर्शवणारं आणि कुर्डुवाडी शहर किती कचऱ्याच्या विळख्यात अडकलं गेलंय याचा एक व्हिडिओ पोस्ट केला गेला होता आणि या व्हिडिओची देखील जी आहे ती तत्परतेने दखल देखील घेण्यात आलेली आहे। कुर्डुवाडी शहरातल्या बसस्थानकानजीक असलेल्या प्रांताधिकारी जयश्री आव्हाड या शासकीय प्रांताधिकारी आहेत आणि शासकीय निवासस्थानासमोर त्यांच्या जो आहे ते कचऱ्याचा डेपो साठला होता। अक्षरशः कचऱ्याचा खच निर्माण झाला होता। ग्रामीण भाषेमध्ये आपण त्याला उकरंडा असं म्हणतो। हा उकरंडा निर्माण झाला होता आणि हे विदारक चित्र ज्यावेळेस माझ्या निदर्शनास आलं त्यावेळेस अंगातली पत्रकारिता असेल ती जागृत झाली आणि त्या ठिकाणचा एक व्हिडिओ मी व्हायरल केला होता। ज्या पद्धतीने या व्हिडिओची तत्परतेने दखल घेण्यात आलेली आहे, कुर्डुवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असलेल्या जयश्रीताई बिसेंनी नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी सोबत घेऊन जे ते काल सोमवारी सकाळी जवळपास 6:30 ते 7च्या सुमारास ही स्वच्छता करण्यात आलेली आहे आणि त्यांनी या व्हिडिओची दखल घेऊन जो आहे तो तत्परता कार्याची दाखवली। आपल्या कर्तव्यात त्यांनी जो आहे ती तत्परता दाखवली त्याबद्दल देखील मी एक पत्रकार म्हणून एक माध्यम प्रतिनिधी म्हणून मी जयश्रीताईंचं आणि त्यांच्या सर्व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं जे आहे ते एक दखल घेतल्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो। खऱ्या अर्थानं प्रत्येक नगरसेवक असेल, नगराध्यक्ष असेल, प्रत्येक जणाचं काम आहे की शहर कचरामुक्त होणं गरजेचं आहे। नगरसेवक नगराध्यक्ष करतायत म्हणून नागरिकांनी फक्त पालत्या गागरीवर पाणी टाकण्याचं काम देखील न करणं हे प्रत्येक नागरिकाचं काम असतं। ज्या पद्धतीनं नगराध्यक्ष जयश्रीताई बिसे यांनी ही जी तत्परता दाखवली, ही तत्परतेला खऱ्या अर्थानं कुर्डुवाडी शहरामध्ये कुर्डुवाडी वासियांनी देखील त्यांच्या आव्हानाला प्रत्येक कचरा निर्मूलनाच्या संदर्भात नगराध्यक्ष असतील, नगरसेवक प्रत्येक वार्डातले असतील, त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देणं, त्यांना आव्हानाला प्रतिसाद प्रत्येक गोष्टीत देणं हे देखील भारतातल्या प्रत्येक सुजाण नागरिकाचं जसं कर्तव्य आहे मतदान, त्याच पद्धतीनं केलेल्या आव्हानाला नगरसेवकांच्या जनसेवकांच्या कामाला प्रतिसाद देणं प्रत्येक नागरिकाचं काम असतं। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल तर या शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर जर ही अवस्था असेल तर कुर्डुवाडीत कचऱ्याचं भयान वास्तव आहे ते समोर आले। कुठतर माहिती घेतली असता जयश्री बिसे ज्या नगराध्यक्ष आहेत नवनिर्वाचित, त्या देखील ग्राउंड लेवलला सकाळी उठून जे आहे ते कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्येक वार्डामध्ये जाऊन ठिकठिकाणी जाऊन ते कचरा निर्मूलन, कचरा संकलन केलेलं नष्ट करण्याचं काम करतायत। मात्र खऱ्या अर्थानं प्रत्येक शहरवासियांनी देखील या त्यांच्या आव्हानाला असेल, नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाला असेल ते प्रतिसाद देणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल तर एक माध्यम म्हणून काय कितपत पावर असते, कितपत एक व्हिडिओतनं बदल घडू शकतो हे याचं प्रत्यय या निमित्तानं आले। हा व्हिडिओ जरी मी सहज पोस्ट केलेला नव्हता, खऱ्या अर्थानं या व्हिडिओच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांच्या घरासमोरची अवस्था अशी असेल तर सर्वसामान्य नागरिक काय करू शकतील, काय बोलू शकतात का, याबाबतचा असा सवाल मी उपस्थित केला होता या व्हिडिओच्या माध्यमातून।